केतन अग्रवाल खून प्रकरणात त्याची होणारी पत्नी सिया आणि तिचा प्रियकर चेतन हे केतन अग्रवालच्या हत्येच्या एक दिवस आधी 17 जून रोजी एका कॅफेमध्ये भेटले होते। येथेच लोहगड किल्ल्यावर केतनला दरीत ढकलण्याचा कट रचण्यात आला होता। त्या दोघांनी तो पॉइंटही शोधला होता जिथून केतनला ढकलून द्यायचे होते। जर केतन यातूनही वाचला असता तर 20 जून नंतर रस्ते अपघातात त्याला मारण्याचा बॅकअप प्लॅन तयार होता। खरं तर 31 मे रोजी सिया आणि केतन लोहगड किल्ल्यावर गेले होते। तेथे केतन एका धोकादायक ठिकाणी बसला होता। तेव्हा सियाला त्याला मारण्याची कल्पना सुचली। 14 जून रोजीही केतनला ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। त्यावेळी सियाने साप दिसल्याचे नाटक करून घटनेला अपघात भासवण्याचा प्रयत्न केला होता। मात्र केतन तिथून वाचला होता। पोलीस चौकशी दरम्यान चेतनने पोलिसांना सांगितले की त्याला सिया सोबत पळून जायचे होते, पण सिया तयार नव्हती। केतनला मार्गातून दूर करण्यासाठी आणि खुनाचा संपूर्ण कट सियानेच हट्टाने रचला होता असं बोलतात सियाने चेतनवर आरोप करत सांगितले की हत्येची कल्पना चेतनचीच होती। जेव्हा 14 जून रोजी केतनला मारण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला होता तेव्हा चेतन तिच्या समोर रडला होता की त्याचा प्लॅन फसला। 21 जून रोजी सिया केतनच्या घरी पोहोचली। केतनच्या बहिणीने विचारलं केतन कसा पडला, यावर सियाचे हावभाव अचानक बदलले। ती व्यवस्थित उत्तर देऊ शकली नाही। केतनच्या बहिणीला संशय आला आणि तिने वडील विशाल अग्रवाल यांना सांगितले, भाऊ चांगला ट्रेकर आहे, त्याचा मृत्यू अपघात असू शकत नाही। सिया व्यवस्थित उत्तर देत नाहीये। विशाल अग्रवाललाही आधीपासूनच संशय होता की काहीतरी गडबड आहे। यानंतर विशाल अग्रवाल पुन्हा पुणे पोलिसांना भेटले आणि सियावर संशय व्यक्त केला। त्यांनी असेही सांगितले की सिया एका मुलाशी बोलते, याचीही चौकशी व्हायला पाहिजे। पोलिसांनी लोहगड किल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले। यामध्ये 18 जून रोजी एक व्यक्ती तेथे पोहोचलेला केतन आणि सियाच्या आसपास अनेक वेळा दिसला। उन्हाळ्याचे दिवस असूनही वरून किल्ल्याची चढाई, तरीही किल्ल्याच्या पायऱ्यांवरील फुटेजमध्ये तो हुडी घातलेला दिसला। पोलिसांनुसार तो मुलगा आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत होता। पोलिसांनी सियाचे कॉल रेकॉर्ड तपासले। त्यामध्ये एका मोबाईल नंबरवर जानेवारीपासून केतनच्या हत्येच्या दिवसापर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत सियाने 2004 कॉल्समध्ये सुमारे 338 तास बोलणे केले होते। म्हणजेच दोघे रोज सुमारे 11 कॉल्समध्ये 2 तास बोलत होते आणि हा नंबर चेतन चौधरीचा होता। पोलिसांना संशय आहे की सिया गोयल लग्नासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हती आणि कुटुंबाच्या दबावाखाली केतनशी लग्न करणार होती। याच पैलूला पोलीस हत्येचा संभाव्य कारणांपैकी एक मानून तपास करत आहे। मुख्य आरोपी सिया आणि सियाचा प्रियकर चेतन यांना 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे।